नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच जोरदार राडा। वरती चला, वरती। भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांची माजी आमदार BS पाटील यांना मारहाण। सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका। राफेल कराराच्या पुराव्याच्या कागदपत्रांवर घेतलेले सर्व आक्षेप फेटाळले। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान। राज्यातील 7 मतदारसंघ सज्ज। रणरणत्या उन्हात ही निवडणूक कर्मचाऱ्यांकडून जय्यत तयारी। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार नाही। भाजपचे महामंत्री आमदार सुरजित सिंग ठाकूर यांचा नगरमध्ये खुलासा। भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे या राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे चिरंजीव आहेत। हे सर्व ज्ञात आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे आता ते अधिकृत उमेदवार आहेत आणि खरं तर त्यांच्या पार्टीशी सगळ्यांचेच अन्य काँग्रेसच्या वरिष्ठांचे असणं स्वाभाविक आहेत। राहिला प्रश्न विरोधी पक्षनेते माननीय राधाकृष्ण विखे पाटलांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाचा, तर या संबंधातला निर्णय ते करतील आणि त्याची घोषणा तेच करतील। आपण त्यांना विचारलेलं अधिक बरं। अद्याप तरी तसा काही प्रस्ताव नाही आहे। त्यांच्या राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या संदर्भातल्या त्यांच्या निर्णयाची घोषणा तेच करतील, ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असतील तर। सोशल मीडियावर एकच छंद गोपीचंद जोमात। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर हौदूस। पहा एसबीएनचा स्पेशल रिपोर्ट। हिम्मतच असेल तर माझ्या तोडपाणीची चौकशी तुमच्या अध्यक्षतेखाली करा आणि तुमच्या चिक्कीची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली करा। पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं खुलं चॅलेंज। आम्हाला बदनाम करायचंय म्हणून मला तोडपाणी, तेही इथल्या नवीन झालेल्या आमदाराचं ऐकू। मी एकच कामच करू। तुम्हाला वाटतं ना धनंजय मुंडेने तोडपाणी केलेलं आहे? सरकार तुमचा, मुख्यमंत्री तुमचा आहे, एसीबी तुमची, CBI तुमचं, ED तुमचं आहे। पंकजाताई तुम्ही अध्यक्ष व्हा। या तोडपाणीच्या प्रत्येक प्रकरणात जे कुठले तुमच्याकडे असतील त्याची चौकशी तुमच्या अध्यक्षतेखाली ना, माझी तयारी आहे। पण तुम्ही जे चिक्कीत खाल्लं त्याच्या चौकशी समितीचा मला अध्यक्ष करा। तयार व्हावं लागेल। उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, उगाच बदनाम करायचं म्हणून बदनाम करायचं। अरे ह्या गोष्टीचा विचार व्हावा लागेल। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं काँग्रेसला धक्कातंत्र सुरूच। काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश। यंदा भाजप सेना पुन्हा सत्तेवर येणार। पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ आम्ही जिंकल्याशिवाय झोपणार नाही। चंद्रकांत पाटील।
सांगलीच्या स्वच्छता अभियानासाठी महापालिका अधिकारी व कर्मचारी उतरले रस्त्यावर. 145 टन कचरा केला गोळा. आणि सांगलीचे स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना दलित महासंघ, सुधार समिती आणि मराठा स्वराज्य संघाचा जाहीर पाठिंबा. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलेगा.